नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण आलेलो आहोत पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथे। 32 धर्तीवरतीच फुलचिंचोलीमध्ये यापूर्वी नागपंचमी कशा प्रकारे साजरी करण्यात येत होती त्याचं प्रदर्शन देखील भरवण्यात येत होतं। याच विषयावरती आणि ही प्रथा शासनाच्या आदेशाने रद्द कशी झाली याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपण फुलचिंचोली येथे आलेलो आहोत। नमस्कार, मी नानासाहेब सोपान साळुंखे। सर्प विश्व या विषयाबद्दल मी आपणास थोडी माहिती सांगू इच्छितोय। पूर्वी अगदी प्राचीन काळापासून भारतीय संस्कृती ही परंपरा आणि उत्सव याने नटलेली आहे। भारत देश हा शेतीप्रधान देश असल्या कारणाने भारत देशामध्ये अनेक सण उत्सव साजरा करण्याची अगदी पूर्वापार पद्धत आहे। या परंपरेलाच अनुसरून जसं बैल शेतामध्ये कष्ट करतो आणि बैलाप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जायचा, त्याचप्रमाणे सापाविषयी सुद्धा ऋण व्यक्त करण्यासाठी नागपंचमी हा सण पूर्वीपासून साजरा करत आलेला असावा। याच कारणानं नागपंचमी ही सण किंवा नागपंचमी हा उत्सव रूढ झालेला आहे। बऱ्याच ठिकाणी आपल्या ऐकण्यामध्ये आलेलं असावं की सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा किंवा शिराळा तालुक्यातील 32 शिराळा येथे नागपंचमी हा सण साजरा केला जायचा आणि अगदी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक तो सण उत्सव पाहण्यासाठी गावोगावची जायची आणि जाण्या येण्यामध्ये त्यांचे प्रवासामध्ये होणारा खर्च वाचण्यासाठी म्हणून फुलचिंचोली गावामध्ये याच धर्तीवर कैलासवासी कुबेर कडप्पा वाघ, दत्तात्रेय घोडके हे दोन्हीही दिवंगत जरी असले पण त्यांनी प्रथा एक चालू केली होती की सर्प पकडायचे आणि त्याचं प्रदर्शन भरवायचं। आता हे सर्प प्रदर्शन भरवताना खरं तर या लोकांची जीव धोक्यात घालून ते काम करायचे आणि याच्यातून एक फायदा व्हायचा की लोकांच्यामध्ये सर्पाविषयी असणारी जी भीती होती ती भीती दूर करण्याचा ह्या लोकांच्या प्रयत्नामुळे यश आलं होतं। शेतामध्ये जर कोणाच्याही जरी सर्प निघाला तर या व्यक्तींना कोणी जर संपर्क साधला तरी स्वतःहून जायचे, सर्प पकडायचे, आणायचे आणि त्या सर्पाचं अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये पुन्हा त्यांना सोडून द्यायचे। याच्यामुळे काय झालं की हे प्रत्यक्षदर्शनी पाहणाऱ्या लोकांमध्ये धाडस निर्माण झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की फुलचिंचोली गाव आणि त्याच्या परिसरामध्ये असणारी जी गावं होती या गावातील लोक कसला सर्प जरी असला तर त्याला मारत नव्हते। मुळात सर्प मारणे याचं कारण एकच आहे की सर्पाविषयी असणारी माणसाच्या मनामध्ये भीती आणि ही भीती दूर करण्याचं काम या फुलचिंचोलीतील या लोकांनी सुरू केलं होतं आणि त्याच्यानंतर सुद्धा ही प्रथा चालूच राहिली असती पण शासनाच्या आदेशामुळं, कारण वन्यजीव हा कायदा जो आहे या कायद्याचं पालन करण्यासाठी आपण सर्वजण बंधनकारक आहोत, त्यामुळं ही प्रथा जशी चालू झाली तशी अगदी थोड्याच दिवसामध्ये ती बंद करण्यात आली। सर्पाचं आपल्यासाठी निसर्गासाठी असणं हे किती महत्त्वाचं आहे हे ह्यातून संदेश मिळत होता, कारण आपण जे निसर्गामध्ये राहतो हे निसर्गाची एक अन्न साखळी आहे किंवा निसर्गाची परिसंस्था आहे। ह्याच्यामध्ये अनेक सजीव निर्जीव घटक आहेत आणि ते एकमेकावर अवलंबून आहेत। अगदी ह्या सजीवाच्या अन्न साखळीतील एखादा जरी घटक नाहीसा झाला तर ती परिसंस्था पूर्ण कोलमडते आणि त्याच्यामुळंच निसर्गाचा समतोल बिघडू शकतो आणि यामुळंच हे सर्वांच्या लक्षात आल्यामुळं की सर्प पकडणे आणि सर्पांना निसर्गाच्या सानिध्यात प्रदर्शन भरवून निसर्गाच्या सानिध्यात सोडणं हा उपक्रम चालू केला होता। तसं तर मनुष्याला अनेक घटकापासून धोका आहे। साधारणपणे आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरामध्ये लाईट असते, महापूर असतो, अनेक संकट असतात। त्या संकटापासून वाचण्यासाठी जी आपण दक्षता घेतली तीच दक्षता जर आपण सर्पापासून वाचण्यासाठी जर दक्षता घेतली तर सर्पांचा सुद्धा आपल्याला धोका नाही। तर सर्प पकडणे आणि सर्पाची त्याच्या आदिवासामध्ये सोडणे हे सध्या खूप महत्त्वाचं काम आहे, कारण सर्प पकडण्यासाठी लागणारं जे कौशल्य असतं किंवा सर्प पकडण्यासाठी आपल्या शरीरामध्ये मनामध्ये असून चालत नाही तर त्याला आपल्या शरीराने सुद्धा साथ दिली पाहिजे, कारण सर्पाचा स्पर्श हा मऊ असतो आणि तो आपल्या शरीराला सहन होत नाही। त्यामुळे शक्यतो सर्प पकडण्यासाठी मानसिक तयारीबरोबर शारीरिक तयारी सुद्धा असणं खूप गरजेचं आहे। आता याच्याबद्दल सध्या माझे मित्र किंवा आमच्यातील काही युवक
आहेत त्यापैकीच विजय कुंभार हा एक आहे. सर्प पकडण्यासाठी मनोधैर्य कसं असावं लागतं ह्याच्याबद्दल तो सांगतोय. नमस्कार, मी विजय कुंभार. फुलचिंचोलीतील जुन्या परंपरेनुसार आलेली नागपंचमी लहानपणापासून बघत आलेलो आहे. त्यामुळं सर्प पकडायचं डेअरिंग मला लहानपणापासून जे आमच्या गावात पकडणारे होते त्यांच्यामुळं आम्हाला बाळकडून मिळत गेलं. त्यामुळं परत नंतर हळूहळू सापांची माहिती होत गेली. तिथून परत साप पकडण्याची डेअरिंग होत गेल्या. अशा प्रकारे मी त्यांच्यामार्फत प्रशिक्षण घेऊन सर्प पकडायला लागलो. तसेच आजूबाजूच्या गावातील 5-6 गावातून फोन आले तर तिथं घरामध्ये असेल तरच गावामध्ये जाऊन त्यांच्या घरामधील साप पकडतो आणि तो निसर्ग या सानिध्यात जिथं लोकवस्ती नाही अशा ठिकाणी तो सोडून देतो. फक्त घरामध्ये असेल तरच साप पकडतो, शेतामध्ये वगैरे निघालेला साप पकडत नाही. सर्प मनुष्य वस्तीवर येतो का ह्याची माणसाने सर्वप्रथम अगदी कारणं शोधली पाहिजे. जर आपल्या घरामध्ये जे नाशवंत पदार्थ असतात ते नाशवंत पदार्थ जर आपण घराच्या बाजूला समोर टाकले तर ते खाण्यासाठी म्हणून आपल्याकडे बेडूक उंदीर येतात. आणि उंदीर आणि बेडूक हे भक्ष्य कोणाचे आहेत तर सर्पाचे आहेत आणि त्यांना खाण्यासाठी सर्प आपल्या परिसरामध्ये येतात. हेच सर्प आपल्या घरामध्ये परिसरामध्ये येऊ द्यायचं नसेल तर आपल्या परिसर घर आणि स्वच्छ ठेवला पाहिजे, सर्वात महत्त्वाचे आहे. आणि समजा आम्ही सर्प पकडण्याच्या कार्याबरोबरच चुकून सर्पदंश झाला तर ते सर्पदंश झाल्यानंतर मनुष्याचा जीव जातो ही कल्पना दूर करण्यासाठी त्या माणसाला आधार देतो. सर्पदंशानंतर कोणती काळजी घ्यायची हे त्या व्यक्तीला आम्ही सांगतो. सर्पदंश झाल्यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आणखी एक आपल्याला सांगू इच्छितो की सर्पदंश झालाच तर तो विषारी सर्पाचा आहे का बिनविषारी सर्पाचा आहे हा जरी आपल्याला ओळखू येत नसला तर सर्वप्रथम आपण अगोदर त्याचे प्रथमोपचार करायला शिकलं पाहिजे. की सर्पदंशाच्या वरच्या बाजूला अगदी रबर सोडून कापडी पट्टी बांधली पाहिजे. कापडी पट्टी बांधताना त्याच्यामध्ये पेन अडकवला पाहिजे आणि कापडी पट्टी ओढली की तो पेन ओढून घेतला पाहिजे आणि दर 10 मिनिटानंतर 6 ते 5 सेकंद ती पट्टी जितक्या वेगानं आपण सैर केली तितक्या वेगानं आवळायची आणि त्या रुग्णाला उबदार वातावरणात ठेवायचं. जी जखम आपल्या हाताची असेल किंवा दंश हाताला असेल किंवा पायाला तो हृदयापेक्षा खालच्या स्तरावर ठेवणे, त्याला उबदार वातावरणात ठेवून त्याला बोलतं ठेवणं हे सर्वप्रथम कार्य केलं पाहिजे. हे लोकांना आम्ही समजावून सांगतोय. त्यामुळे आज फुलचिंचोली असेल किंवा फुलचिंचोली परिसरातील लोक असेल की सर्पदंश झाली बऱ्याच लोकांना आम्ही अगदी 100% वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. विषारी सर्प जरी चावला असेल तर त्याची कोणती दक्षता घ्यायची, त्याला पटकन हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी काय करता येईल हे आम्ही त्या लोकांना सांगत असतो. हे आपण सर्प विश्वाचा अभ्यास करताना हे लक्षात घेतलं पाहिजे की सर्पाच्या एकूण जाती किती. मला वाटतं साधारण अंदाजे संपूर्ण जगामध्ये 2,500च्या आसपास त्या वर असेल किंवा खाली सगळ्या जाती आहेत आणि त्यापैकी 52 जातीचे सर्प विषारी आहेत असून बाकीचे आपल्या लोकवस्तीमध्ये आढळणारे फक्त 4 विषारी सर्प आहेत. नाग, मण्या, कुरसा आणि घोणस हे सर्प विषारी आहेत. आणि मांजऱ्या सर्प, हरणटोळ हे नेम विषारी आहेत. आणि बिनविषारी अगदी त्या सर्पापासून मनुष्याला किंवा कोणत्याच प्राण्याला धोका नाही असे सर्प आहेत. गवत्या, धामण, अजगर, पानदिवड हे अशा अनेक प्रकारचे सर्प आहेत. आणि या सर्पांची ओळख होण्यासाठी आपण त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि आपण प्रशिक्षित होणं गरजेचं आहे. प्रशिक्षण घेतलं पाहिजे. सर्प विश्वाबद्दलची जी पुस्तकं आहेत ते पुस्तकं आपण वाचली पाहिजे. विना प्रशिक्षणाचं विना अभ्यासाचं आपण कोणतेही धाडस केलं नाही पाहिजे. आणि सर्प हा आपला आहे. एक वेळेस या निसर्गाच्या साखळीतला मनुष्य नसला तर चालेल पण सर्प असणं खूप गरजेचं आहे. कारण सर्प खूप उपयोगी आहे. कारण शेतकऱ्याचा तो मित्र आहे. शेतकऱ्याने पिकवलेला जो माल आहे त्या मालामधून 90% अन्नधान्याची नासाडी वाचवायची असेल तर सर्प असणं सुद्धा गरजेचं आहे. आपल्या या आजच्या संवादाच्या माध्यमातून मी सर्व जनतेला एवढेच आवाहन करू इच्छितो की आपल्या परिसरात किंवा घरामध्ये साप निघाला तर त्या सापाला कोणतीही इजा न पोचवता किंवा मारण्याचा दृष्टिकोन न ठेवता बऱ्याच वर्तमानपत्रातून चॅनलमधून सर्परक्षकांच्या मुलाखती झाल्या असतात. त्यांचे नंबर असतात. त्या नंबरवर संपर्क करायचा आणि त्याला कोणतीही इजा न करता न मारता ते सर्परक्षक निसर्गाच्या सानिध्यात नेऊन सोडतात. अशा सर्परक्षकांना आपण पटकन संपर्क करून निसर्गातला जो हा सर्प आहे हा सर्प
वाचवण्यासाठी सर्वांनी मदत करणं गरजेचं आहे. नमस्कार, मी सावता जाधव, पत्रकार. नागपंचमीनिमित्त मी एवढं सांगतो की जसं सरकारनं शौचालय बांधण्यासाठी जनजागृती केली, झाडे लावण्यासाठी जनजागृती केली, बैलपोळ्याला जनजागृती केली जाते, तसं सापसुद्धा शेतकऱ्याचा मित्रच आहे. पूर्वी फुलचिंचोलीत मोठी यात्रा व्हायची नागाची किंवा इतर सर्व जातीय सापाची मिरवणूक काढली जायची, परंतु त्यावर शासनानं बंदी घातली. परंतु शासनाने सापाच्या ह्यासाठी सुद्धा जनजागृती केली पाहिजे, पद्धत तयार केली पाहिजे, त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. नाव गणेश बाळासाहेब कांबळे, मी फुलचिंचोली या गावात राहतो. आमच्या लहानपणी ह्या गावात खूप मोठी नागपंचमी व्हायची, पण मी लहान असल्यामुळे मला काय त्याचं जास्त माहीत नव्हतं, पण सापाबद्दलचं फार कुतूहल होतं माझ्या मनात. मग नंतरच्या काळात जसं मी मोठा होईल तसं गावात त्यावेळेस भरपूर जातीचे साप भेटायचे. आता काय होते, मोजून एक 4-5 जातीचे फक्त राहिले तसे शिल्लक. त्याच्यामुळे मी काय केलं, आमच्या गावातले जे काही मोठे व्यक्ती आहेत जे ज्यावेळेस ते साप पकडायचे त्यांच्या बरोबर राहून थोडा साप पकडण्याचा प्रयत्न करतो. किंवा मी 1-2 ठिकाणी गेलो, बाहेरगावी गेलो, त्यामुळे एक काही ठिकाणी साप निघतात. तर तिथल्या लोकांचं कसं होतं की सापाची जातच माहीत नाही. आता शहरातल्या लोकांचं तर सोडा, खेड्यातल्या लोकांना पण सापाची जात माहीत नाही. तर ह्याच्याविषयी काय करायचं. तर माझं म्हणणं एवढंच आहे की सरकारने थोडासा खेड्यापाड्यात कुठंतरी लहान मुलांना किंवा मोठ्या मुलांना जर थोडंसं शिकवून त्यांचं त्या साप पकडायचं साहित्य देऊन कमीत कमी साप मरू नये किंवा शेतकऱ्याचा पण जीव जाऊ नये ह्याचा जरा विचार केला पाहिजे. मी सर्पमित्र राजू कदम. पण तुम्ही पाहता आता पावसाळा चालू झाला, या पावसामध्ये नाग आणि मण्यार ह्यासारखे 2 विषारी साप निघण्याचे खूप प्रमाण वाढते. कारण पावसाचं पाणी त्यांच्या राहत्या घरामध्ये म्हणजे होलमध्ये जातं. त्यावेळेस अशा वेळेस पावसाच्या पाण्यापासून आणि थंडीपासून वाचण्यासाठी साप मनुष्यवस्तीचा आसरा घेतो आणि मनुष्यवस्तीच्या आसपास असे हे 2 विषारी साप आढळतात. तर त्यांच्यापासून वाचण्यासाठी आपण जमिनीवर न झोपता खाटाचा वापर करावा. त्यानंतर घराच्या बाहेर जाणार असेल तर शूज घालून जावे आणि रात्री घराच्या बाहेर निघणार असेल तर टॉर्चचा वापर करावा. साप दिसल्यास सर्पमित्राला कळवावे, स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नये. आणि जर कुणाला चुकून सर्पदंश झाला असेल, स्नेक बाईट झाला असेल तर सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याच्यावरती योग्य उपचार घ्यावा, म्हणजे मनुष्याचा जीव वाचतो. धन्यवाद. विषारी भारतामध्ये 3 प्रकारचे साप भेटतात, विषारी, अर्धविषारी आणि पूर्ण बिगर विषारी, म्हणजे ज्याच्यामध्ये विष नसेल. तर हा साप आहे मांजऱ्या जातीचा साप आहे, पाहू शकतात. हा मांजऱ्या जातीचा अर्धविषारी साप आहे, हे बघा पाहू शकता, अर्धविषारी साप. हा साप लहान मुलांना वयाच्या 5-7 वर्षापर्यंत चावलं त्यांना ते विष चढू शकतं. आणि आमच्यासारख्या व्यक्तीला, मोठ्या माणसाला चावला तर विष चढू शकत नाही. हा साप चावलेली आणि हा साप चावून मेलेली अशी महाराष्ट्रात कुठेही नोंद नाही. हा अर्धविषारी मांजऱ्या, कॅट स्नेक म्हणतात त्याला. डोळे मांजराच्या डोळ्यासारखे असतात, सेम टू सेम, म्हणून ह्याला कॅट स्नेक, मांजऱ्या साप असं म्हणतात. हा झाडावर चढणार आहे. नमस्कार मित्रांनो, आत्ता जो आपल्याला हा साप दाखवला आहे हा मांजऱ्या जातीचा अर्धविषारी साप आहे. हा साप आपण आता पिंपरी चिंचवडमध्ये पकडलेला आहे. तो सोडण्यासाठी आता वन विभागामध्ये निसर्गामध्ये आलेला आहे. आपण हा साप सोडत आहे, पाहू शकतो तुम्ही. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा